आवाज बघा. आवाज बघितला का किती कुरकुरीत येतोय तो. बघा किती मस्त झालेला आहे आपला मेदूवडा. इथं बघा आपण कुठल्याही प्रकारचं पीठ न भिजवता, डाळ तांदूळ न भिजवता अगदी फटाफट असे इथं मेदूवडे केलेले आहेत. तेही अगदी पटकन होतात मेदूवडे. बघा मस्त अशी चटणीसुद्धा आपण आज पाहणार आहोत. तर एकदम फटाफट आणि इन्स्टंट मेदूवडे कसे बनवायचे तेच तर आपण सोनालीज किचनमध्ये पाहणार आहोत. त्याआधी इथं आपण एक वाटण तयार करून घेणार आहे. इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी हिरवी मिरची आणि आलं घालून व्यवस्थित अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता गॅसवरती कढई ठेवली. त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलं, सगळीकडून कढईमध्ये पसरून घेतलं आणि इथं 2 वाट्या पाणी उकळत ठेवलेलं आहे. एकदम इन्स्टंट आणि फटाफट मस्त असे मेदूवडे बनवतोय आपण. त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपण या पाण्यामध्ये घातलं आणि पाणी उकळण्यासाठी मस्त असं ठेवून दिलं. मस्त असं पाणी उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. बघा आलं आणि मिरचीचं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी मस्त असं आपलं उकळत आहे. 2 वाट्या मोजून पाणी घेतलेलं आहे. इथं आता यामध्ये घातली बारीक चिरलेली कोथिंबीर. तर नमस्कार, मी सोनालीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर बघा इथं इन्स्टंट मेदूवडे कसे बनवायचे ते अगदी खुसखुशीत ते पाहतोय आपण. आता पाणी इथं मस्त असं उकळलेलं आहे आणि यामध्ये पिळलं मी थोडंसं लिंबू. इथं अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे. त्यामुळे आपल्या मेदूवड्याला खूप भारी टेस्ट येणार आहे. बघा मस्त असं पाणी उकळलेलं आहे. आता इथं मोजून मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे. तो रवा थोडा थोडा करून या उकळलेल्या पाण्यामध्ये घालायचा. बघा गॅसची फ्लेम आपण फुल करायची आहे ज्यावेळेस आपण रवा घालतो त्यावेळेस. बघा इथे एक टीप लक्षात ठेवायची आहे. ज्यावेळेस पाणी उकळतं त्यावेळेसच आपण यामध्ये रवा घालायचा आहे. पाणी उकळलं नसेल तर रवा अजिबात घालायचा नाही. पाणी जर उकळलं नाही तर त्यामध्ये गाठी होतात आणि आपले मेदूवडे अजिबात व्यवस्थित असे फुगले जात नाहीत. बघा मस्त असं मी यामध्ये रवा मिक्स करून घेतलेला आहे. 2 वाट्या पाणी घातलं होतं त्यासाठी 2 वाटी रवा घातलेला आहे. यामध्ये मस्त असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. बघा हे परफेक्ट प्रमाण आहे मेदूवड्याचं. आणि हो, एक अजून महत्त्वाची टीप मी पुढे जाऊन सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करायचं नाही आहे. व्यवस्थित असं हे पीठ वाफवून घ्यायचं आहे आपल्या रव्याचं. बघा यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे. मीठ घालतानाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. बघा तर इथं मस्त असं आपलं बॅटर शिजवून घ्यायचं आहे आपण मेदूवड्याचं. एक 5 मिनटं याला झाकण ठेवून व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं. तर 5 मिनिटांनी बघा मस्त असं पीठ वाफवलेलं आहे आपलं. बघा या मिश्रणामध्ये अजिबात गाठी होऊ द्यायची नाही. त्यासाठी आपण काय करायचं, हे भांडं जे आहे ते पसरट ठेवायचं गॅसवरती. पसरट भांड्यामध्येच आपण हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्या या मिश्रणामध्ये जर गाठी झाल्या तर आपले मेदूवडे तेलामध्ये फुटतात बघा. त्यामुळे आपण अजिबात या मिश्रणामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत. आणि जर असं वाटतं की आपल्याला आपले मेदूवडे तेलामध्ये फुटत आहेत तर पुढे जाऊन काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर इथं आपण चटणीचं वाटण तयार करून घेणार आहे. खोबरं घातलं, हिरवी मिरची घातली, थोडंसं दही, मीठ आणि डाळे घातले आणि यामध्ये थोडीशी साखर घातली, चवीपुरती मीठ घातलं. बघा आता याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं बारीक वाटलं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त असं चटणी तयार करून घ्यायची. बघा इथं आपली अगोदर चटणी तयार झाली. हे बॅटर मी एका ताटामध्ये काढून थंड करून घेतलं. तोपर्यंत आपण एकीकडे चटणी तयार करून घेतली. चटणी तर आपली व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. बॅटरसुद्धा आपलं थंड झालेलं आहे. व्यवस्थित असं थोडंसं पाणी लावून चुरून घ्यायचं. पाणी लावायची पण गरज पडणार नाही. जर तुमचा रवा जुना असेल तर त्याला पाणी भरपूर लागतं बघा तुम्ही. आणि जर तुमचं पीठ जास्तच घट झालं असेल थोडंसं पाणी किंचितभर लावून याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं. बघा यामध्ये अजिबात गाठी होऊ द्यायची नाही, ते लक्षात ठेवायचं. गाठी जर झाल्या तर आपले मेदूवडे तेलामध्ये फुटतात. त्यामुळे यामध्ये अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाहीत. एकदम हलकं फुलकं जसं आपलं लोण्यासारखं पीठ असतं तसं पीठ आपण इथं तयार करायचं आहे. बघा मस्त असं पीठ तयार झालेलं आहे. थोडंसं हाताला पाणी लावून व्यवस्थित असे आपण ज्या पद्धतीनं मेदूवडे वळतो त्या पद्धतीने याला आकार देऊन घ्यायचा. बघा दोन्ही हाताला मस्त असं पाणी लावून घ्यायचं. ज्या पद्धतीनं मेदूवडे बनवतो त्याच पद्धतीचा आकार या वड्यांना देऊन घ्यायचा. खूप भारी लागतात, खूप कुरकुरीत होतात. आपल्या डाळीच्या वड्यापेक्षा जास्त कुरकुरीत होतात याचे वडे. आता रोज रोज नाश्त्याला काय करायचा हा पडलेला प्रश्न असतो, पण कधी कधी मेदूवडे खायची इच्छा होते आणि आपल्याकडे डाळ तांदूळ भिजवलेले नसते. तर अशा वेळी हे ऑप्शन म्हणून मस्त आहे बघा. आणि अगदी कुरकुरीत वडे होतात बघा. टेस्टसुद्धा सेम येते बघा. मस्त असा इथं मेदूवडा तयार करून घेतलेला आहे. आणि आता दुसरे सुद्धा मेदूवडे आपण या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत बघा. मस्त
हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि व्यवस्थित असे याचे मेदू वडे वळून घ्यायचे. एकदम भन्नाट आणि टेस्टी मस्त असे कुरकुरीत आपले मेदू वडे तयार होत आहेत बघा. आणि बाकीचे वडे सुद्धा आपण या पद्धतीने तयार करून घेऊया. आता वडे तयार होतात तोपर्यंत गॅसवरती इथं कढई ठेवली होती गरम करण्यासाठी. तेल अगदी मस्त गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम केली होती. तर आता बघा मेदू वडे तळत असताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे. फुल हीटवरतीच आपण मेदू वडे तळून घ्यायचे आहेत बघा. आता तेल गरम झालेलं आहे. आपण सर्व मेदू वडे आपल्या तेलामध्ये सोडून घेऊया. रव्याचे मेदू वडे तळत असताना आपण फुल हीटवरती आपण वडे तळून घ्यायचे आहेत बघा. तर सर्व वडे मी तेलामध्ये सोडून घेतले जेवढे बसतात तेवढे. आणि बाकीचे वडे सुद्धा आपण या पद्धतीनं तयार करून घ्यायचे आहेत. आपली वरची बॅच तळून तयार होते तोपर्यंत आपण खालची बॅच तयार करून ठेवायची आहे बघा. मस्त रविवारी कधी कधी नाश्त्याला तुम्ही असा बेत नक्की करून बघा. एकदम इन्स्टंट आणि झटपट पद्धतीने इथं आपले मेदू वडे तयार होतात बघा. अगदी खरपूस होईपर्यंत याला मस्त असा ब्राउनिश कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा. मस्त आपले मेदू वडे उलट फुलट करून मस्त असे तळून घेतले बघा. खूप छान असा ब्राउनिश कलर आलेला आहे आपल्या मेदू वड्याला. अगदी कुरकुरीत होतात हे मेदू वडे. मस्त असे मेदू वडे तळून तयार झाले. आपण बाकीचे सुद्धा मेदू वडे या पद्धतीनेच तळून घ्यायचे आहेत बघा. मस्त चटणी सुद्धा आपली इथं मस्त अशी तयार झालेली आहे. तर बघा इथं आपले मेदू वडे सर्व मी तयार करून घेतलेले आहेत आणि चटणीसोबत व्यवस्थित असं सर्व केलेले आहेत बघा. मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. चटणीवरती तुम्ही फोडणी सुद्धा घालू शकता किंवा अशीही खाल्ली तरी खूप छान लागते बघा. आवाज तर मी सुरुवातीलाच तुम्हाला दाखवला होता मेदू वड्याचा. अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून सुद्धा मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत. पण मेदू वडे करत असताना ही एक टीप मात्र लक्षात ठेवा बरं का. आपल्या जर रव्यामध्ये गाठी झाल्या तर आपले मेदू वडे तळत असताना फुटू शकतात बरं का. त्यामुळे अजिबात गाठी न होऊ देता मस्त असे मेदू वडे आपलं लोण्यासारखं पीठ तयार करायचं आणि मेदू वडे वळवून घ्यायचे. मस्त होतात मेदू वडे. भन्नाट अशी रेसिपी आपण आज सोनालीज किचनमध्ये पाहिली. मेदू वडे तळत असताना जर फुटत असतील तर आपण त्या कढईवरती झाकण ठेवायचं आणि मस्त असे मेदू वडे तळून घ्यायचे. झाकण ठेवल्यामुळं काय होतं मेदू वडे तर फटाफट तळतात पण फुटलाच जर एखादा वडा तर आपल्या अंगावरती तेल उडून येत नाहीये. त्यामुळे ही काळजी घ्या. मेदू वडा जर तुमचा फुटत असेल तेलामध्ये तर नक्कीच ही काळजी घ्या. शक्यतो प्रयत्नच करा की आपण व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं. पण तुम्ही मेदू वडे तळत असताना ही नक्की काळजी घ्या. चला आज आपली इन्स्टंट मेदू वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा मला. आणि हो चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सोनालीज किचनच्या फेसबुक पेजला सुद्धा नक्की फॉलो करा. चला आपण पुन्हा भेटूया अशाच इन्स्टंट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.